माधव परीची प्रेमकथा भाग 2। दुसरीकडे माधव अजूनही गॅलरीत उभा होता। बाहेर स्वित्झर्लंडच्या थंड हवेत बर्फाचे छोटे छोटे कण अलगद खाली पडत होते, पण त्या थंड वातावरणातही माधवच्या कपाळावर मात्र चिंतेचे सूक्ष्म थेंब उमटले होते। काही वेळापर्यंत माई, परी आणि मिष्टीसोबत असताना त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, आता ते हर्षवर्धनशी झालेल्या बोलण्यानंतर नव्हतं। म्हणून त्याने मोबाईल कानाला लावला आणि आपल्या गुप्त टीममधील विश्वासू व्यक्तीला फोन लावत म्हणाला, मला सांग, सध्या तिथली परिस्थिती नेमकी काय आहे? माधवचे शब्द ऐकून समोर काही क्षण शांतता होती। मग आवाज आला, माधव सर, सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे, पण काही लोक आपल्या NGOवर सतत नजर ठेवून आहेत। त्यांच्या हालचाली साध्या वाटत नाही सर। अजून थेट काही झालेलं नाही, पण आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत। माधव काही बोलणार इतक्यात समोरून आणखी एक महत्त्वाची माहिती त्याच्या कानावर पडली। आणखी एक गोष्ट आहे सर, हर्षवर्धन सरांच्या सर्व NGOमधील सुरक्षा अचानक कमी करण्यात आली आहे। प्रत्येक NGOमध्ये आधी मोठ्या प्रमाणात गार्ड होते, पण आता जवळजवळ सगळीकडे सुरक्षा कमी करण्यात आली आहे। सध्या काही ठिकाणी तर फक्त एकच गार्ड ठेवण्यात आला आहे। हे ऐकून माधव काही क्षण अक्षरशः स्तब्ध झाला। त्याच्या हातातील मोबाईल तसाच कानाला लागलेला होता, पण त्याच्या मनात विचारांचा ऋतुचक्र सुरू झालं होतं। फक्त एक गार्ड, हर्षवर्धन सारखा माणूस, जो प्रत्येक गोष्टींचा विचार करून पाऊल टाकतो, जो मुलींच्या सुरक्षिततेबाबत कधीही निष्काळजी राहत नाही, तो अचानक NGOची सुरक्षा इतकी कमी का करेल? विशेषतः अशा वेळी माधवच्या मनात संशयाचं एक नवं दार उघडलं। स्वतःचे विचार आवरत माधव म्हणाला, ठीक आहे, तुम्ही सगळे सतर्क राहा। कोणतीही हालचाल दिसली तर मला लगेच कळवा। फोन कट झाला तसं माधवने मोबाईल हळूच खाली केला। त्याची नजर काही क्षण दूरवरच्या बर्फाच्छादित पर्वतावर स्थिरावली, पण त्याला त्या सौंदर्यातही काहीच दिसत नव्हतं। त्याच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घुमत होता, हर्षवर्धन नेमकं काय करत आहे? त्याने पुन्हा मोबाईल हातात घेतला, स्क्रीन उघडली। काही मेसेज तपासता तपासता अचानक त्याची नजर एका डिलीट झालेल्या मेसेजवर गेली। हर्षवर्धनचा मेसेज। हर्षवर्धनने मेसेज पाठवून तो डिलीट केला होता आणि तो मेसेज डिलीट झालेला पाहून माधवच्या मनातला संशय आता आणखी गडद झाला, कारण हर्षवर्धन असं सहज काही करत नसे। तो मोबाईलचा वापरही खूप कमी करायचा। एखादा मेसेज पाठवण्यापूर्वीही तो अनेकदा विचार करायचा, म्हणून चुकीचा मेसेज पाठवणं तर जवळजवळ अशक्यच होतं। मग हा मेसेज डिलीट का केला? या विचाराने माधवच्या बोटांनी नकळत मोबाईल घट्ट पकडला। त्याने तो मेसेज रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला। काही क्षण स्क्रीनवर प्रक्रिया सुरू राहिली आणि अखेर तो मेसेज पुन्हा समोर आला। माधवने तो उघडला। पहिली ओळ वाचताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले। मेसेजमध्ये स्पष्ट लिहिलं होतं, तुला जर माझ्या बहिणीशी लग्न करायचं असेल तर तुला गुन्हेगारीच्या दुनियेतून पूर्णपणे दूर राहावं लागेल। हे वाचून माधवच्या छातीत एक धक्का बसल्यासारखं झालं आणि खाली त्याचीच सही होती, हर्षवर्धनने त्याच्याकडून घेतलेली, आणि त्याखाली हर्षवर्धनने स्वतःही काही मुद्दे लिहिले होते। माधव काही क्षण त्या स्क्रीनकडे नुसता पाहत राहिला। त्याच्या मनात एकामागून एक प्रश्न निर्माण होत होते, हर्षवर्धनला माझ्याकडून गुन्हेगारीचं जग सोडून देण्याची एवढी घाई का आहे? NGOची सुरक्षा अचानक कमी का करण्यात आली? काही लोक NGOवर नजर का ठेवून आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं, हर्षवर्धनला नेमकं कोणत्या संकटाची चाहूल लागली आहे? माधवच्या डोळ्यात आता स्पष्ट चिंता होती। त्याला जाणवलं होतं, हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे। हर्षवर्धनचा मेसेज,
गार्ड कमी होणं, NGOवरची नजर आणि बाहेरचं खराब वातावरण यामागे नक्कीच काहीतरी मोठं होतं. शेवटी माधवने डोळे मिटून मनात एक विचार करत तो स्वतःशीच पुटपुटला, काहीही झालं तरी हर्षाला एकटं सोडायचं नाही. त्याने मोबाईल खिशात ठेवला. चेहऱ्यावरचं गांभीर्य थोडं लपवत तो पुन्हा लिव्हिंग एरियाकडे वळला आणि तिथे पोहोचताच त्याच्या नजरेसमोरचं दृश्य पाहून त्याच्या मनाला क्षणभर शांतता मिळाली. माई शेकोटीजवळ बसली होती. परी तिच्या शेजारी होती आणि त्यांच्यापासून थोड्या अंतरावर मिष्टी आपल्या छोट्याशा खेळण्यासोबत खेळत होती. कधी ती एखादं खेळणं घेऊन माईजवळ जायची, माईच्या मांडीवर ते ठेवायची आणि लगेच खिदळत पळत परीच्या जवळ यायची. कधी परीच्या हातात तेच खेळणं देऊन स्वतः तिच्या मांडीवर चढायची. कधी परीच्या कुशीत आपला छोटासा चेहरा लपवायची आणि प्रत्येक वेळी तिच्या छोट्याशा तोंडातून एकच गोड शब्द बाहेर पडायचा, मम्मा. तो शब्द ऐकला की परीच्या चेहऱ्यावर नकळत एक निर्मळ हसू उमटायचं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच माया दिसायची. जणू त्या एका शब्दाने तिच्या आयुष्यातील सगळ्या अपूर्णतेला अर्थ मिळाला होता. माधव दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात कितीतरी भावना एकाच वेळी दाटून आल्या. हीच तर त्याची छोटीशी दुनिया होती. माई, परी आणि त्याची मिष्टी, या तिघांना सुरक्षित ठेवण्यासाठी तो काहीही करू शकत होता. काही क्षण तो नुसता त्यांच्याकडे पाहत राहिला. मग अचानक वास्तव्यात परत येत त्याने हलकेच गळा साफ केला. मग माधव माईकडे पाहत म्हणाला, माई. त्याच्या आवाजातील गंभीरपणा परीच्या कानावर लगेच पडला. मला परत जावं लागेल. हे ऐकून परीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू क्षणभर थांबलं. माधव पुढे म्हणाला, आत्ताच, कारण हर्षाला माझी गरज आहे. सोना आणि त्याच्यात काहीतरी वाद झाला आहे. त्याला माझी गरज आहे आणि मला त्याच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्याने क्षणभर थांबून परीकडे पाहिलं. त्या नजरेत काळजी होती. तिला मागे सोडण्याची इच्छा नव्हती, पण परिस्थिती त्याला परवानगी देत नव्हती. सध्या बाहेरचं वातावरणही खूप खराब आहे. तो हळू आवाजात म्हणाला, मी तुम्हा दोघींनाही आता घेऊन जाऊ शकत नाही. आजच आपण इतका लांबचा प्रवास करून इथे आलो आहेत. पुन्हा एवढा प्रवास करून तुम्हाला घेऊन जाणं योग्य नाही. तो बोलत होता आणि परी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात एक वेगळीच धडधड सुरू झाली होती. माधवच्या शब्दांमध्ये काहीतरी लपलेलं होतं. तो फक्त हर्षवर्धनला भेटायला परत जाणार नव्हता. त्याच्या मनात काहीतरी मोठं सुरू होतं. हे परीला कळलं होतं. जणू तिच्या प्रेमाने तिला सांगितलं होतं की माधव संकटात जात आहे. माधव पुन्हा माईकडे पाहत म्हणाला, तिथलं सगळं नीट करून मी लवकरात लवकर परत येणार. माईने काही न बोलता फक्त मान हलवली. परी मात्र त्याच्याकडे पाहत राहिली. तिला त्याला थांबवावंसं वाटत होतं, पण त्याच्या डोळ्यात दिसणारी काळजी पाहून तिचे शब्द ओठांवरच थांबले आणि त्याच क्षणी मिष्टी धावत येऊन माधवच्या पायाला बिलगली. पप्पा. तसं माधवने खाली वाकून तिला अलगद उचलून आपल्या छातीशी धरलं. त्या छोट्याशा जीवाला मिठीत घेताच त्याच्या चेहऱ्यावर काही क्षणांनी पुन्हा मायेचं हसू उमटलं. त्याने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. मिष्टीने त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला. तसं तो तिला आणखी घट्ट मिठीत घेत म्हणाला, पप्पा लवकर येईल. पण त्या वाक्याच्या मागे किती मोठी चिंता दडलेली होती हे फक्त त्यालाच माहीत होतं. माधवच्या आवाजातली काळजी, त्याच्या प्रत्येक शब्दातून जाणवणारी घाई आणि मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दडलेली भीती माईपासून लपली नव्हती. तिचे डोळे जग पाहू शकत नव्हते, पण आयुष्याने तिला माणसाच्या आवाजातून त्याच्या मनातलं वाचायला शिकवलं होतं. माधवच्या एका एका शब्दातून तिला जाणवत होतं की तो काहीतरी लपवत आहे, काहीतरी मोठं आणि कदाचित धोकादायकही. म्हणूनच माई स्वतःला शांत ठेवत हळू आवाजात परीला म्हणाली, परी, माधवचे कपडे एका वेगळ्या बॅगमध्ये ठेव. त्याच्यासाठी गरम कपडे घे आणि हो,
तू आणि मिष्टी सध्या त्याच्यासोबत जाणं खरंच योग्य नाही. बाहेर आधीच खूप बर्फ पडतोय. रस्त्याची परिस्थितीही चांगली नाही. काही रस्ते बंद आहेत. अशा परिस्थितीत इतक्या लांबचा प्रवास करणं मिष्टीसाठीही योग्य नाही आणि तू आजच इथे आली आहेस. पुन्हा एवढा प्रवास करून जाणं तुलाही त्रासदायक होईल. माईचे शब्द ऐकून परी काही क्षण शांत राहिली. तिच्या मनाला माधवला एकटं सोडणं अजिबात मान्य नव्हतं, पण माईचं म्हणणंही चुकीचं नव्हतं. शेवटी तिने हळूच म्हणाली, "हो माई." आणि ती माधवचे कपडे बॅगेत ठेवण्यासाठी वरच्या खोलीकडे निघून गेली. परीची पावलं जिन्याकडे वर जाताच माधवने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो माईच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. मिष्टी अजूनही माईच्या जवळ खेळत होती. कधी तिच्या हातातलं खेळणं हिसकावून घेऊन पळायची, तर कधी पुन्हा तिच्याच मांडीवर येऊन बसायची. तिच्या त्या निरागस हसण्याने वातावरणातला ताण काही क्षणांसाठी हलका होत होता. माधवने मिष्टीला अलगद आपल्या जवळ घेतलं. त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं, पण त्या हसणाऱ्या क्षणामागे त्याच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. आणि तेवढ्यात माईचा शांत पण गंभीर आवाज त्याच्या कानावर पडला. "माधव, मला माहीत आहे हर्षा आणि सोनामध्ये वाद झालेला नाही. तू मला आजपर्यंत काहीही सांगितलं नाहीस, पण मला सगळं माहीत आहे. तू कोणत्या अंधाराच्या जगात जगतोस आणि कदाचित आता त्या जगाचा शेवट करण्याची वेळ आली आहे. तू मला इतकी वर्ष इथे लपवून ठेवलंस का? कारण तुला भीती होती ना, तुझ्या त्या शत्रूची, रणविजयची." ते नाव ऐकताच त्याच्या डोळ्यात एका क्षणासाठी जुन्या जखम्या चमकून गेल्या. माई पुढे म्हणाली, "ज्याच्यामुळे तुझ्या आईवडिलांचा जीव गेला, ज्याच्यामुळे हर्षाच्या आईलाही आपला जीव गमवावा लागला, त्या माणसाला संपवण्यासाठी तुम्ही दोघांनी त्या अंधाऱ्या जगात पाऊल ठेवलं. मला शंका नाही तर विश्वास आहे. हर्ष मार्बल आहे आणि त्या अंधारातला त्याचा साथीदार रॉबिन तू आहेस. तुम्ही दोघांनी कदाचित आजपर्यंत कुणा निरपराध माणसाला नुकसान केलं नसेल, पण माधव, चुकीचा रस्ता चुकीचाच असतो. तो कितीही चांगल्या कारणासाठी निवडला तरी शेवटी तो अंधाराकडेच घेऊन जातो. तुला तुझ्या आई वडिलांचा बदला घ्यायचा आहे, मला ते समजतं. हर्षच्या मनातील आग मला समजते. पण एक गोष्ट तू विसरतोय, तू आता एकटा नाही. तुझ्या मागे परी आहे, मिष्टी आहे आणि हर्षाच्या मागे सोना आहे. उद्या त्या रस्त्यावर तुला काही झालं तर, किंवा हर्षला काही झालं तर, तुम्ही दोघे एखाद्या दिवशी परत आला नाहीत, तर तुमच्या मागे राहणाऱ्या त्या स्त्रियांचं काय? तुम्ही दोघांनी ज्या वेदना सहन केल्या, ज्या कारणामुळे तुमचं आयुष्य एकेकाळी ओसाड झालं, त्याच वेदनेची शिक्षा आता परी, मिष्टी आणि सोनाला का? त्यांची यात काहीच चूक नाही. माधव, आपल्या व्यवस्थेचं, कायद्याचं एक साधं तत्व आहे. दोषी व्यक्तीला शिक्षा मिळावी, पण निरपराध व्यक्तीला त्याची शिक्षा मिळता कामा नये. 10 दोषी सुटले तरी चालेल, पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा मिळता कामा नये. आणि तुम्ही काय करताय? तुमचा बदला पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्याच घराला धोक्यात टाकत आहात." माईचं बोलणं ऐकून माधवने डोळे मिटले. त्याला प्रत्येक शब्द मनापासून पटत होता. पण त्याच्या मनात एकच प्रश्न होता, हर्षाला मी या सगळ्या संकटात एकटं कसं सोडू? माईने जणू त्याच्या मनातलं वाचलं, म्हणून ती पुढे म्हणाली, "मधू, मी तुला थांबवत नाही." हे ऐकून माधवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. माई पुन्हा म्हणाली, "मला माहीत आहे, तू हर्षाला एकटं सोडू शकत नाहीस." तिच्या आवाजात मायेची ऊब होती. "मला तुझ्याकडून वचनही नको. फक्त एकदा हा शेवटचा डाव खेळून तू परत ये. तुझ्या परीसाठी, तुझ्या मिष्टीसाठी परत यावं लागेल. जर हा शेवटचा डाव खेळायचाच असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेव." तिचा आवाज आता अगदी हळू झाला. "परत ये. जिवंत परत ये. कारण तुझी वाट पाहणारी माणसं आता तुझ्या आयुष्याचा भाग आहेत आणि परीच्या भावनांशी, तिच्या प्रेमाशी,
तिच्या निरागस समर्पणाशी खेळू नकोस. चुकीच्या एका माणसाला शिक्षा देण्यासाठी त्या निरपराध मुलीला शिक्षा देऊ नकोस. त्या क्षणी वरच्या जिन्यावरून पावलाचा हलका आवाज आला. माईने क्षणात ओळखलं. परी खाली येत होती. माधवनेही आवाज ऐकला. तो लगेच शांत झाला. माईलाही काही सांगण्याची गरज नव्हती. माधवने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, "माई, मी वचन देतो." त्याच्या आवाजात आता आधीची घाई नव्हती. एक निर्धार होता. "मी परत येईल." क्षणभर तो थांबून पुन्हा म्हणाला, "नक्कीच परत येईल." हे ऐकून माईच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. पण तिच्या मनात मात्र देवाकडे एकच प्रार्थना होती, "माझ्या लेकराला सुखरूप परत आण." आणि तेवढ्यात जिन्यावरून परीची पावलं आणखी जवळ आली. तिच्या कानावर माधवचे शेवटचे शब्द पडले होते, "मी परत येईल, नक्कीच परत येईल." आणि त्या शब्दांनी परीच्या छातीत धडधड वाढली. तिने हातात धरलेली बॅग घट्ट पकडली. तिच्या मनात हजार प्रश्न उभे राहिले होते. माधव कुठे जाणार आहे? माईने आत्ता त्याला काय सांगितलं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, माधव मला कोणत्या अंधारापासून लपवत आहे? परीने शेवटच्या 2 पायऱ्या जवळजवळ धावत उतरल्या. ती माधवसमोर येऊन थांबली. तिच्या डोळ्यात भीती होती, काळजी होती आणि त्याच्यावरचं न बोललेलं प्रेमही. परीने आपल्या हातातील बॅग हळूच माधवच्या दिशेने पुढे केली. माधवनेही काही न बोलता अलगद तिच्या हातातून ती बॅग घेतली आणि त्या क्षणी दोघांच्या हातांचा हलकासा स्पर्श झाला. फक्त काही क्षणांचा तो स्पर्श होता, पण परीच्या मनासाठी तो जणू वेळ थांबून ठेवणारा होता. त्या स्पर्शाने तिच्या अंगातून एक अनामिक शिरशिरी गेली. माधवचा स्पर्श, तो तिच्यासाठी पहिलाच होता. माधव हा पहिला पुरुष होता, ज्याच्या स्पर्शाने तिच्या मनात इतकं मोठं वादळ उठलं होतं. तिने क्षणात आपला हात मागे घेतला. आता तिच्या चेहऱ्यावर संकोच दाटला. माधवने तिच्याकडे पाहिलं आणि तिची अवस्था पाहून त्याच्या ओठांवर नकळत एक हलकसं प्रेमळ स्मित उमटलं. त्याला तिची लाज समजत होती, कदाचित तिच्या मनातलं प्रेमही, पण तो त्या प्रेमावर जबरदस्तीचा हक्क सांगू इच्छित नव्हता. मग त्याने बॅग बाजूला ठेवली आणि माईजवळ गेला. माईच्या पायांना स्पर्श करून त्याने तिचा आशीर्वाद घेतला. माईही थरथरत्या हातांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, "देव तुला सुखरूप ठेवो." त्यानंतर तो मिष्टीजवळ गेला. छोटीशी मिष्टी अजूनही आपल्या खेळण्यात गुंग होती. माधव तिच्या जवळ खाली बसला आणि तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. तसं मिष्टीने त्याच्याकडे पाहिलं. माधव हसत म्हणाला, "पप्पा लवकर येणार आहेत. तोपर्यंत मम्मीला त्रास द्यायचा नाही." मिष्टीने त्याच्याकडे निरागसपणे पाहिलं. तिला सगळं कळलं होतं की नाही देव जाणे, पण तिने आपलं छोटंसं डोकं हलवत "हो" एवढंच म्हटलं. आणि तिचा तो गोड आवाज ऐकून माधवच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने पुन्हा तिच्या केसावरून हात फिरवला आणि हळूहळू उभा राहिला. काही क्षण तो तसाच उभा राहिला. मग सगळ्यांकडे पाहत म्हणाला, "मी निघतो आता. तुम्ही काळजी घ्या." त्याची नजर शेवटी परीवर येऊन थांबली. फक्त काही क्षणांसाठी, पण त्या नजरेत आज काहीतरी वेगळंच होतं. एक न बोललेला निरोप, एक दडलेली भीती, एक अपूर्ण कबुली, एक न मागितलेली माफी आणि कदाचित शेवटची भेट असण्याची शक्यता. त्याची ती अस्वस्थ करणारी नजर पाहून परीच्या हृदयाची धडधड वाढली. तिला स्वतःलाच समजत नव्हतं की तिला एवढी भीती का वाटते. पण तिच्या मनाला एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती. माधव एखाद्या साध्या कामासाठी निघालेला नव्हता. तो संकटाकडे चालला होता. माधव मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात हजारो शब्द होते. तिला मिठीत घ्यावं, तिच्या कपाळावर एक चुंबन ठेवावं, तिला सांगावं, "परी, मी तुझ्यावर प्रेम करतो." पण त्याला तिच्यावर कोणताही हक्क जबरदस्तीने मिळवायचा नव्हता. त्याला परी हवी होती, पण तिच्या मनापासून, तिच्या इच्छेने, तिच्या संमतीने. आणि म्हणूनच त्याने स्वतःला थांबवलं.
पण आज परिस्थिती वेगळी होती. त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं, तो परत येईल की नाही. त्यामुळे त्याच्या मनात एक विचार आला, जर हा शेवटचा क्षण असेल तर. आणि त्या विचाराने त्याचा संयम तुटला. तो हळूच परीच्या दिशेने पुढे आला. परीला काही समजण्याआधीच माधवने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. या अचानक झालेल्या मिठीमुळे परीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं, पण पुढच्या क्षणी तिला त्याच्या छातीची वाढलेली धडधड जाणवली. तो शांत नव्हता. तो आज नेहमीचा माधव नव्हता. आज तो एक घाबरलेला नवरा होता. आपल्या पत्नीला कदाचित शेवटचा निरोप देणारा एक माणूस होता. काही क्षणांनी त्याने तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हटलं, "परी." त्याचा आवाज थोडा भरून आला. "मी तुला मनापासून स्वीकारलं आहे. फक्त मिष्टीची आई म्हणून नाही, सगळ्यात आधी माझी बायको म्हणून." हे ऐकून परीचा श्वास जड झाला. "तुला फक्त मिष्टीची आई म्हणून माझ्या आयुष्यात जागा मिळाली नाही." त्याचा आवाज आता अधिक भावूक झाला. "तू माझ्यासाठी एक परिपूर्ण पत्नी आहेस, एक परिपूर्ण स्त्री आहेस, माझी बायको आहे." एवढं बोलून माधवने तिच्या कपाळावर अलगद आपले ओठ टेकवले. मग तो क्षणभरही न थांबता तिच्यापासून दूर झाला आणि मागे वळून मोठ्या पावलांनी बाहेर निघू लागला. कारण त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू त्याला परीला दाखवायचे नव्हते. पण परी मात्र तिथेच उभी होती. त्याचे शब्द तिच्या कानात घुमत होते, "माझी बायको." पहिल्यांदाच त्याने तिला त्या नात्याने स्वीकारल्याचं इतक्या स्पष्टपणे समजलं होतं. आणि त्या मिठीत तिला एक गोष्ट जाणवली होती, माधवला काहीतरी होण्याची भीती. आणि त्या भीतीमुळे तिचं मन आता तिला थांबवू शकत नव्हतं. म्हणून तीही माधवच्या मागे मागे धावतच बाहेर येऊन त्याला आवाज दिला. ती आपल्या मागे येत आहे हे कळताच माधवने डोळ्यातील अश्रू पटकन पुसले आणि मागे वळून पाहिलं. आता परी त्याच्यापर्यंत पोहोचली. तिने हातात असलेलं त्याचं गरम जॅकेट त्याच्या अंगावर व्यवस्थित चढवलं. त्याच्या गळ्याभोवती ते नीट लपेटताना तिचे हात थरथरत होते. मग ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, "काळजी घ्या." माधव शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. ती पुढे म्हणाली, "मला फोन करत राहा आणि हो प्लीज लवकर याल आणि माझा फोन उचला. तिथे काय होतंय मला सगळं सांगा." तिच्या डोळ्यात आता भीती स्पष्ट दिसत होती. डोळ्यातील अश्रू लपवत थरथरत्या आवाजात ती पुढे म्हणाली, "स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका." माधव काही बोलणार इतक्यात परी स्वतःला थांबवू शकली नाही. ती पुढे झाली आणि तिने माधवला मिठी मारली. आज पहिल्यांदाच तिने त्याला मिठी मारली होती, तेही स्वतःहून. त्या मिठीत आज संकोच नव्हता. त्यात काळजी होती, प्रेम होतं आणि त्याला गमावण्याची भीती होती. माधवनेही तिला आपल्या मिठीत घेतलं. परीने डोळे मिटले आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, "मी वाट पाहत आहे." तिचे ते हळू बोललेले शब्द माधवच्या हृदयाला आतपर्यंत भिडले. परीने पुन्हा म्हटलं, "आणि मला तुमच्याकडून आणखी एक गोष्ट पाहिजे. आपण परत जाताना माईला सोबत घेऊन जाऊ." परीचं बोलणं ऐकून माधव ना तिला सत्य सांगू शकत होता, ना तिला हो म्हणू शकत होता, ना नाही म्हणू शकत होता. तो तिला खोटं वचन देऊ शकत नव्हता. त्याला पुढे काय होणार हे माहिती नव्हतं. रणविजयचा अंत होईल का? हर्ष सुरक्षित असेल का? तो स्वतः परत येईल का? त्याला काहीच माहीत नव्हतं. म्हणून त्याने फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच तिच्यापासून दूर झाला. गाडीमध्ये बसण्याआधी त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. परीच्या डोळ्यात अश्रू होते. गाडी निघाली, पण परी तिथेच उभी राहिली. गाडी हळूहळू दूर जाऊ लागली. ती नजरेआड होईपर्यंत परीची नजर गाडीवरच होती आणि शेवटी गाडी नजरेआड झाली. पण माधव तिचं मन सोबत घेऊन गेला होता. परीच्या हातात अजूनही तिचा मोबाईल होता. तिची नजर सतत त्या स्क्रीनवर होती. कधी फोन वाजेल, कधी त्याचा मेसेज येईल, कधी तो म्हणेल, "परी, मी ठीक आहे." शेवटी माईचा आवाज आला. तसं परीने डोळे पुसले आणि आत आली. ती पुन्हा माईजवळ बसली. तिच्या मनातील अस्वस्थता ओळखून माईने तिचा हात हातात घेतला
आणि शांतपणे म्हणाली, मनात ठेवलेलं प्रेम कधीच पूर्णपणे लपत नाही, परी. आणि दुसरी गोष्ट, माईचा आवाज आता गंभीर झाला. आपलं प्रेम संकटात असेल तर मनाला त्याची चाहूल आधीच लागते. माई परीच्या हातावरून हात फिरवत म्हणाली, तुझं मन तुला गवाही देत आहे ना. तिच्या मनातील माईने अचूक ओळखलं होतं म्हणून परी फक्त माईकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत होती, पण ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मग माईच पुढे म्हणाली, हो, तुझा माधव संकटात गेला आहे. हे ऐकून परीने डोळे घट्ट मिटले. माई पुढे म्हणाली, असं संकट जे त्याने तुझ्यापासूनच नाही तर माझ्यापासूनही लपवलं. कदाचित मला त्या संकटापासून वाचवण्यासाठीच त्याने मला इतक्या लांब आणून ठेवलं. मी त्याची माई असूनही त्याला थांबवू शकले नाही, कारण हा त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांचा बदला आहे. माईचं बोलणं ऐकून परीच्या अंगावर काटा आला. माईचा प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर उमटत होता. माई पुढे बोलत म्हणाली, तोच बदला घेण्यासाठी परत गेला आहे. म्हणूनच मी तुला म्हणत होते, मनातलं प्रेम दाबू नकोस. संकटात असलेला माणूस परत येईल की नाही कोणाला माहीत. त्या एका वाक्याने परीच्या छातीत धस्स झालं. माई पुढे म्हणाली, पण कदाचित तू आज त्याला एवढंच सांगितलं असतं ना की तुझ्या मनात त्याच्यासाठी प्रेम आहे. आणि त्या क्षणी पहिल्यांदाच परीला स्वतःच्या प्रेमाची भीती वाटली. कारण प्रेम गमावण्याची भीती प्रेम व्यक्त करण्यापेक्षा कितीतरी मोठी होती. स्टोरीचा हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा.